हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. चला तर आज बनवूया राईसचा एक वेगळा प्रकार जो खाण्यास खूप टेस्टी लागतो. सर्वप्रथम मी एका कढईमध्ये तेल टाकून घेतले आहे. त्याच्यानंतर मोहरी टाकली, नंतर 2-3 दालचिनीचे तुकडे टाकले, नंतर जिरे टाकले. ते व्यवस्थित तडतडू दिल्यानंतर 5 ते 6 लसूणच्या पाकळ्यांचे तुकडे केले होते ते टाकले. त्याच्यानंतर ते मिक्स करून घेतले आणि त्याच्यामध्ये 3 हिरव्या मिरच्या कट करून टाकल्या. ते व्यवस्थित मिक्स करून घेतले. नंतर बारीक चिरलेले 2 कांदे टाकून परतून घ्यायचे आहे व्यवस्थित. त्याच्यानंतर टोमॅटो टाकायचा आहे. 1 टोमॅटो इथे मी घेतलेला आहे. 1 टोमॅटो टाकले, ते व्यवस्थित परतून घेतले. त्याच्यानंतर मसाले टाकून घेऊया. सर्वप्रथम हळद, त्याच्यानंतर लाल मिरची पावडर, एक चमचा धने पावडर आणि 1 वाटी काबुली चणे जे मी उकडून घेतलेले होते आधीच. ते व्यवस्थित टाकून सर्व मसाले एकत्रित करून घ्यायचे आहे व्यवस्थित. त्यानंतर 1 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो त्याच्यात टाकायचा आणि सर्व एकत्रित करायचे. आणि नंतर तांदळामध्ये तुम्हाला हवे तेवढे पाणी तुम्ही शिजण्यासाठी टाकू शकता. ही जी रेसिपी आहे ते पटकन तयार होते आणि खाण्यासही एवढी खूप टेस्टी लागते. तुम्ही याला काबुली चण्याचा पुलावही म्हणू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून भाज्याही ॲड करू शकता, पण मला असं सिंपल आवडतं म्हणून मी सिंपलच ठेवलेलं आहे. नंतर त्याच्यामध्ये तांदूळ व्यवस्थित शिजण्यासाठी पाणी टाकायचे आहे. पाणी टाकल्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्या त्याच्यामध्ये आणि फुल गॅसवरती 1 उकळी आणून द्या. 1 उकळी आल्यानंतर गॅस थोडा कमी करून झाकण ठेवून घ्या. नंतर हे बघा आपला भात किती छान असं शिजलेला आहे. रेसिपी नक्की ट्राय करा. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यानंतर लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. एकदा तरी नक्की ट्राय करून खाऊन बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा. भातासोबत लोणचे आणि त्याच्यावरती गरम गरम तूप, 1 नंबर कॉम्बिनेशन आहे. कम्फर्ट फूड म्हणू शकता तुम्ही याला. ट्राय करा आणि सांगा. थँक्यू.